रासकला. रासकला? नवरात्री जवळ आलेली आहे म्हणून मी इकडे साऊथ म्हणून शिकायला आलो. रासकला. चल चल बंद कर. बस करा. मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात. न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, पावडर, बुक बाउंड, रेड लेबल, चापर, पावडके. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या लाडक्या परीक्षकांचं. अय्यो अब्बा, अश्विनीजी काळ सईकर. नमस्कार 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 ठीक चल रहे. ठीक चल रहे. आपको ऐसा देख के मेरे को मेरे केरले के बहुड़ी याद आई. ओ मेरे को बहुत याद आई. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अप्पा चैतेंद्र जोशी. మంచి చూస్తున్నాను మళ్ళా ఎప్పుడు కంటే బువా పప్పు తింటున్నా. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. जोरदार टाळ्या. तर इकडे गंमत जम्मत सुरू झालेली आहे. कारण आजचा आणि उद्याचा एपिसोड असणार आहे गंमत जम्मत भाग. आता सगळ्यांना वाटेल गंमत जम्मत तर इथे चालते, आता वेगळी काय करणार आहे. शाळेमध्ये कसं आहे ना, मार्क घेऊन स्पर्धा करून सगळ्यांना कंटाळा येतो. मग सगळ्यांची अशी इच्छा असते की एक ऑफ तास हवा आम्हाला, ज्या ऑफ तासामध्ये आम्ही काहीही करणार आहोत. तर तसा आज ऑफ तास आहे. आम्ही सगळ्या स्पर्धकांना मुभा दिलेली आहे की तुमच्या आवडत्या कलाकाराबरोबर तुम्ही तुमची पेअर बनवू शकता. मग ती दोघांची असेल, तिघांची असेल, चौघांची असेल, आणि तुम्ही इकडे परफॉर्म करायचं आहे. त्यामुळे आज शक्यतो डोक्याला जास्त त्रास नसणार आहे, पण हसवा हसवी मात्र होणार आहे. तेव्हा जोरदार टाळ्यांनी सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊयात. आणि 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 त्याचबरोबर आपल्यासाठी एक सरप्राईज सुद्धा आहे की आपल्या ऑफ तासामध्ये सहभागी व्हायला शेजारच्या वर्गातून सुद्धा काही विद्यार्थी आलेले आहेत. आपल्याकडे काही पाहुणे कलाकार आलेले आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दिल्या घरी तू सुखीरा मधल्या डेंजरस सासू कांता चोरगे यांच्यासाठी, आणि त्यांचे घरजावई लक्ष्मीकांत यांच्यासाठी सुद्धा. आणि त्याचबरोबर ही कदाचित आमची साऊथची मालिका मला सासू हवी या सिरियल मध्ये बाप बेटे आपल्याकडे आलेले आहेत. जोरदार टाळ्या विनायक रत्नपारखी यांच्यासाठी आणि त्यांचा मुलगा ऋषी रत्नपारखी यांच्यासाठी सुद्धा. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं की बाबा मला पुढे जाऊन हिरोईन व्हायचंय. तर अशीच एक आयटम गर्ल गेलेली आहे एका आर्ट फिल्म डिरेक्टरकडे. बघूयात तिचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे का. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मिलिंद शिंत्रे, रसिका आगाशे आणि शशिकांत केरकर. लाइफ की नोटी कहानी ये हलकट जवानी, लाइफ की नोटी कहानी ये हलकट जवानी, हलकट 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 जवानी, हलकट 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 जवानी, हलकट हलकट हलकट. काय हाँ हे बघा रिजवानी साहेब, अहो मी आर्ट फिल्म डायरेक्टर आहे. हो आर्ट फिल्म, मी आतापर्यंत 8 फिल्म केल्या. तो 8 फिल्म. अहो मी अशा उघड्या नागड्या फिल्म नाही बनवतो. अरे कसलं आयटम सॉन्ग काय 10 उन्मत्त तरुण बैलांच्या मध्ये एक बाई डान्स करणार आहे. अहो तरुण बैलांच्या मध्ये डान्स करायला गुराखी सावंत सुद्धा तयार नाही होणार. अहो नाही तुम्ही नाही नको, तुम्ही कोणालाही नका पाठवू. अरे कोण मदार असा. नाही नको, आता मी ठेवतो, कंटाळालाय मला बस. अरे हम तो ऑलरेडी आ गए हैं ना. अरे रे रिजवानी साहब ने भेजा है. परत अरे रे. हे का ठेवलंय पलीकडे. हमारा बॉय है. काय सांगताय. तुमचा मुलगा एवढा मोठा आहे. हमारा मेकअप मैन है, हमारा हेयर स्टाइलिस्ट है, हमारा सब कुछ है. तुम्ही दूर व्हा शक्यतो. लांब व्हा. जा 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 जा. हा बस. तुमचं काम काय आहे. हम एक्टरवा हैं. ऍक्टर व्हा. आधी ऍक्टर व्हा, मग लोक वावा करतील, मग माझ्याकडे या. हम हिरोइन हैं. हिरोईन आहात का तुम्ही. बरं पोटा पाण्यासाठी काय करता. हम हिरोइन हैं. ते ठीक आहे, पण म्हणजे काय काय केलंय तुम्ही आतापर्यंत. बहुत कुछ. बहुत कुछ. नाही त्यातलं ऍक्टिंगशी जे निगडीत असेल तेवढंच चालू. मतलब अहो म्हणजे सध्या काय काय चालू आहे तुमचं. वो 5-10 सीरियल, 10-15 नाटक, 20-25 सिनेमे. महाराष्ट्रात सध्या काय काय चालू आहे ते नाही विचारलं. तुमचं काय चाललंय ते सांगा. ये सब हमारा ही चल रहा है.
काय सांगताय हम्म। एवढं सगळं पाहता रोज? देखिए मैंने डायरेक्टली बात करती हूँ। हाँ मैं ना कॉम्प्रोमाइज के लिए तैयार हूँ। हाँ कॉम्प्रोमाइज, उत्तम उत्तम उत्तम. तुम्ही कॉम्प्रोमाइज कराच. हा? तुमची नेहमीची सगळी तत्व बाजूला ठेवून यंदा अभिनय वगैरे कराच तुम्ही. अभिनय तो हम करते हैं, करके दिखाएं क्या? नाही दाखवा, पण आधी काय करताय ते सांगा, म्हणजे नंतर ओळखायला सोपं जातं. आप सिचुएशन दीजिए ना, हम करके दिखाते हैं। अरे बापरे, यही सिच्युएशन लो हमारी. ये आसान है। बेबी हाँ माँ, हमने तो और हाथ की रोटी खायल बा. हाँ इस फिल्म का कुछ करके दिखाओ. हाँ, ठीक है। आवड़ मुझको जिसकी मैंने उसी को गांजा, उसको यहाँ देख मेरा कलेजा फाटा। मैं बन के ये दुनिया छोड़ के आर्टिस्ट बनने को आई, आर्टिस्ट बनने को आई तेरे ही द्वारन पे। मैं आर्टिस्ट बनने को आई तेरे ही द्वारन पे। मैं आर्टिस्ट बनने को, मैं एक्ट्रेस बनने को, मैं एक्ट्रेस बनने को। वा. कमरा बंद करा हा? हलवणं. मी काय म्हणतोय, हा. आपण जरा पक्षांतर करायचं का? का है? नाही म्हणजे काय की मला हे सतत ना असं पक्षी संग्रहालयात फिरल्यासारखं वाटतंय हो. हाँ? हाँ. अरे तो मैं आपको दूसरा अभिनय करके दिखाती हूँ। अरे दुसरा पहिला करून दाखवा. अहो, एकदा तरी अभिनय करा. अहो मराठी फिल्म करायची मला चांगली, ती आर्ट फिल्म अशी मराठी सोजवळाची छान फिल्म करायची आहे. तुम्ही मराठीतला एक तरी शब्द बोला हो. वो तो आप कुछ भी कहिए, हम आपके बात बोल देंगे। बरं ठीक आहे, मी म्हणतो हा. तुम्ही पाठ करा. हाँ अहो पाठ करा, पाठ करा. वही तो की है। अहो पाठ करा, पाठ. वो गला है। अहो काय पाठांतर करा. पाठ नंतर करू। मी म्हणतो ते म्हणावं पाठीमागनं. आप बोलिए ना। हा मी म्हणू. हाँ। एक वेळ तशीच लगेच म्हणून टाकायची. अरे हाँ बोलिए तो सही। अलंकृत भाषा आहे. हाँ पिंपळे निलखचे पोलीस पाटील प्रकाशराव पाटलांवर प्रतिशोधासाठी पिंजलेल्या पिळिल्लीसोय पाणीपुरी विक्या पिंटू पंचपोरने पौषाच्या प्रतिपदेला पहाटे 5:25 पळसाच्या पादपा खालून पोपेल्या पितांजरा विषांगावरून पहाटे 5 पुष्ट पुष्पाला पांडे पांडे पाळतवले. चिंत्रे हं? मराठीतलं ठरलं होतं आपलं। ही मराठी आहे. अच्छा आप कुछ और बताइए ना, आसान सा एक्सप्रेशन ऐसा कुछ। एक्सप्रेशन हाँ हा शब्द माहितीये तुम्हाला? अरे उसमें तो हम बहुत माहिर है। बरं हाँ नाही नाही ते नको. हा. मी सांगतोय तसं करा, एकदम हा. सोपं सोपं सोपं. हा, हं? असं समजा की तुम्ही मंगळागौरीला चाललाय. हाँ अहो सुहाग रात्रीला नाही, मंगळागौरीच्या रात्रीला. एकदम एकदम सोपं सांगतो, हा, हा. तुम्ही नक्की म्हणा. हं? हा, हा. हे बघा, एकदम सोपी सिच्युएशन अशी आहे हा. की तुम्ही मुलाकडे प्रेमाने बघताय, हाँ स्वतःच्या मुलाकडे, हाँ? सासूच्या मुलाकडे नाही. हाँ? जाऊ दे, मी हारलो. 20-0 पराभव झाला माझा. मैं कुछ और करके दिखा। और करके दिखाई. हा. तुम्ही एक्झिट घेऊन दाखवा. चलिए ना। नाही नाही, तुम्ही एकट्याच जा. इतक्या लांब जा की परत याचा रस्ताच नाही सापडला पाहिजे. का है? काय म्हणजे काय, ही ऑडिशन होती, तुम्ही त्याच्यात नापास झालेला. है हो. पर हमारी ऑडिशन में तो आप पास हो गए ना। क्या? हाँ अरे हम फिल्म प्रोड्यूस भी कर रहे हैं, डायरेक्टर ढूंढ रहे थे। हाँ। करेंगे आप हमारी फिल्म डायरेक्ट? नाही नाही नको. नाही अरे आरटी फिल्म है। आर्ट फिल्म म्हणायचं आहे ना. हो, करीन करीन करीन. हाँ लेकिन फिल्म ना हमारे टाइप की होनी चाहिए, डर्टी पिक्चर टाइप। बघूया तुमची ही डर्टी आर्ट फिल्म कशी वाटली आपल्या परीक्षकांना. जितूदा लिखाण जे होतं त्या लिखाणामध्ये एक गोष्ट आली मिलिंदची, जे मराठी वाक्य तो म्हणाला. मिलिंद मला असं वाटतं तू तुझ्याच तोंडून ते सांगावंस. एक कथा लिहिली होती अनुप्रास अलंकारामध्ये, तर तिचं ओव्हल रेकॉर्ड झालं. रेकॉर्ड होल्डर्स रिपब्लिक लंडन इथं ते रेकॉर्ड रजिस्टर झालं. ती जगातल्या सगळ्या भाषांमध्ये मिळून सगळ्यात मोठं अनुप्रास कथेचं ते उदाहरण आहे. आधीचा जो वर्ल्ड रेकॉर्ड होता तो 480 शब्दांचा होता. मी 1750 शब्दांची कथा लिहिली. जे 2,500 शब्द आहेत, तो प्रत्येक जो शब्द आहे तो प या अक्षरापासून चालू होतो. दुसरा कुठलाही त्याच्यात शब्द नाहीये. तुम्ही दोघेही मस्त होता, पण
ज्याला काहीच खरं तर वाक्य नव्हती असा जो शशिकांत आहे, माझी इच्छा आहे त्याला जरा चॉकलेट द्या. Entertaining act. खूप मजा आली, खूप हसलो. क्या बात है, क्या बात है. प्रत्येकालाच आयुष्यात आपल्या मनासारखी बायको मिळते असं काही नाही हो. आपल्याला अत्यंत खेडवळ बायको मिळाली आहे म्हणून नाराज झाला एक पती. बघूयात मग त्यांचा संसार कसा चाललाय. जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूयात डॉक्टर गिरीश ओक, हेमांगी कवी आणि आनंद अभिकरी. जोर का झटका हाय जोरों से लगा, हाय लगा. शादी बन गई उम्र कैद की सदा, हाय सदा. जोर का झटका हाय जोरों से लगा, हाय लगा. शादी बन गई उम्र कैद की सदा, हाय सदा. देवा 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 देवा, हुंडा देऊन धोंडा गळ्यात बांधलाय माझ्या. आई बाबा म्हणाले गावाकडची मुलगी कर, संसार चांगला करेल. संसाराचं वाटोळ करून टाकलंय. 1 महिना झाला लग्नाला पण काही सुधारणा नाही. चेंगट, 1 नंबरची चेंगट. अगं ए सखू, अगं आटपलं काय तुझं? ऑफिसला जायला उशीर होतो मला. मी तर भोळी अडाणी सकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. मी तर भोळी अडाणी सकू, तुमच्या नावाचं लाल लाल कुकू. अन कपाळी शोभल का? अहो, काय झालं काय वडाया? राम 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 नाही, सीता 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 सीता. अगं काय केलंयस हे तू? हा, तुम्ही त्या दिवशी म्हणला ना मेकअप करायला शिक, म्हणून मी मेकअप केलाय. तुला मेकअप शिकायला सांगितलं होतं मी. तू मेकअपच्या बॉक्स मध्ये पडल्यासारखी दिसतेस. जाऊ तिकडे, मला नाही करायचा मेकअप का टेकअप. हे तर तुम्ही मला संसार करायला आणलाय का मेकअप करायला? दोन्ही जमायचं नाही तुला. हा. चल मला उशीर होतो, मी निघालो. हा ओ, पण येताना अशी लांब लचक दोरी घेऊन या, लांब लचक दोरी कशाला? पाळणा हलवायला. लग्नाला 1 महिना झाला नाही, 1 महिन्यात पाळणा लागला. हो तसं काही नाही, म्हणजे आपली कपडे वाळत घालायला दोरी पाहिजे. छी, 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 छी. तुला काय तुझ्या माहेरचं भिकारड घर वाटलं? घरात दोरा टांगायला? अरे आपण फ्लॅट मध्ये राहतो, अपार्टमेंट्स मध्ये राहतो. फ्लॅट मधली माणसं काय ओली कपडे घालूनच फाळ फिरते? असं नाही ग. हा, मग असं खाजवायला लागतात. नाही. ए बाबा, माझा नवरा बघ कसं खाजवायला लागलाय. गप, 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 गप. काही नाही, बस तू खाली. बस 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 बस. तू बाबाला कशाला बोलवते दरवेळी? मला हे बघ, तू दोरी किती पाहिजे. आरडाओरडा केलास तरी मी तुला दोरी देणार नाहीये. नका सांगू, मी बी काय कमी हुशार नाही. म्हणजे तुमच्या गळ्यात बांधायची दोरी हाय माझ्याकडे. गळ्यात बांधायची दोरी बहुतेक 30 वेळा आणणार आहेस तू लवकरच माझ्यावर. हो, असलं बंगाळ बोलायचं नाही. हा, तसं नाही, म्हणजे आपल्या लग्नात तुम्ही नाही का अशी नागावानी अशी इथं गाठ बांधलेली दोरी होती अशी. गे नागावानी दोरी नाही ग, त्याला टाय म्हणतात. टाय काय टाय काय टाय टाय काय काय? टाय टाय टाय. हा, त्याच्यावरच कापड वाळत घातलेत मी. अरे देवा. देवा देवा, तुमची कापड धुवून माझे हात दुखायला लागले. तू हाताने कशाला कपडे धुतले? आपल्याकडे वॉशिंग मशीन आहे ना. ते मोठं भोसकू असलेलं मशीन हा. ते बिघडले. कशावरून? काल त्याच्यात कपडे टाकले, हा. छोटस बटन दाबलं, हा. लय मोठा आवाज झाला. जे कपडे आतमध्ये गेले ते बाहेर आलेच नाही. तू वॉशिंग मशीन मध्ये कपडे घातले नाहीस, मग कमोड मध्ये घातलेस. कशात? कमोड. ते कमोड का फिमोड आपल्याला माहित नाही, पण त्याच्यात गेलेले कपडे बाहेर आलेच नाहीत. हो, असं कसे येतील? तू अगं ते कपडे साफ करायचं मशीन नाही आहे ग, मग? ते पोट साफ करायचं आहे. त्या बाया, ते हात साफ करायचं भांड, हे पोट साफ करायचं भांड. आंघोळ बी काय भांड्यातच करता की काय? हो भांड्यातच करतो. चल मला उशीर होतो, मी निघतो आता. हा, पण येताना लवकर संध्याकाळी या, माझ्या आईला करिअर करायचंय. तुझ्या आईला करिअर करायचंय व्हय? या वयात? मग कशाला? अंगात उभा आणायला. या वयात अंगात ऊब आणते थिरडी. माझ्या आईला थेरडी बोलायचं नाही. हा, माझा बा ठाऊ काय ना तुम्हाला? हो, माहिती, पैलवान आहे, तुझगाव केसरी. हो, माहिती, ए माहिती, बाबा, बाबाला कशाला ओरड? असं कसं? थंडी आली नव, अंग गरम ठेवायची कापड करिअर करायची आहेत. हा बॉडी वॉर्मर सूट हा, कुरिअर करायचा आहे का तुला तुझ्या आईला? होय, तेच ते. अगं असं काय करतेस? तुझ्या गावातून तुझी आई या वयात बॉडी वॉर्मर सूट घालून फिरली तर कसं दिसेल ते? त्याला काय झालं? त्याच्यावर नेसल ना अशी 9वारी साडी झाक. वाह वाह, बॉडी वॉर्मर सूट वर साडी. मग छान आहेच की नाही? मी आणि माझी आई हुशार. ती 5वी नापास आणि मी 5वी पास. 5वीला पुजले माझ्या. हा. हुंडा देऊन धोंडा गळ्यात बांधला या पैलवानाने माझ्या. संध्याकाळी
काही तेवढं करिअरचं बघा. करिअर फिरचं तू बघ. हे बघ मला घरी यायला उशिरणार आहे, मला आज पार्टी आहे. या बाया, मग मी बी येते की तुमच्या संग पार्टीला. ये अशी मग कशी? हा, शालू नेसून येते लग्नातला. ए शालू. हा, काकू. अगं शालू नेसून कोणी पार्टी असतं का? मग तसंच जायचं. ए! या बाया, मी नाही जाणार, मी अगं शालू बा- नेसून जाणार. अगं बाई ते काय हळदी कुंकू आहे का? अगं तिथे कसं असं झॅक पॅक कपडे घालायला लागतात. तुम्ही नक्की कंच्या पार्टीला चाललाय हो? हा? ए बाबा, माझा नवरा बघा कुठल्या पार्टीला जातो. बाबा, बस 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 बस. तू बाबाला कशाला ओरडते दरवेळी? कसल्या पार्टी? मी साडी. हा, एक काम करते मी की नाही, पटानी ड्रेस घालून येते. हा पठाणी ड्रेस हा. तो कुठून आला? त्या दिवशी तुम्ही नाही का टेलर कडून शिवून आणला, पण त्या टेलर भुसण्यानं हातच नाही शिवले. हुंडा देऊन धोंडा गळ्यात बांधलाय माझ्या. अगं हात नाही शिवलं नाही ग, त्याला स्लीवलेस म्हणतात. तेच नाही शिवले. अरे देवा. अगं नको ग बाई. का? ते सलवार कमीज पंजाबी ड्रेस वगैरे घालून तुला नाचता यायचं नाही ना? मला नाचता येत नाही. अव गावाकडे नाचायची तेव्हा समजा गाव जमावायचं. दुमशान अंगात आलं, दुमशान अंगात आलं, कसलं सुगंधात झालं. मज्जा करूया जरा, करू जरा हुम्मा हुम्मा हुम्मा. मज्जा करूया जरा, करू जरा हुम्मा 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 हुम्मा. ए हम्मा, हो, बस कर तुझा हुम्मा हुम्मा. अगं असं नाचत नाहीत ग बाई. मग हा म्हणजे तसं डान्स बार मध्ये नाचतात तसं. अय बाबा, या. माझा नवरा डान्स बार मध्ये जातो. लो, 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 लो. काय तू बाबाला का ओरडते सारखी? अगं तसं नाचायचं म्हणजे तसं नाचायचं नाही ग. कसा? म्हणजे तो एक वेगळा डान्स असतो. कसा? म्हणजे असं नाजूक असतो आणि असं रोमॅन्टिक असतो आणि असं एकदम सोफिस्टिकेटेड असतो. कसा? म्हणजे असं आहे बघ. म्हणजे असं हवेत हात हलवत भिका मागत. अगं हवेत नाही ग. मग तुला कळत कसं नाही? एक हात बाईच्या कमरेत आणि एक हात हातात आणि असं नाचायचं. बाईच्या कमरेत. म्हणजे तुम्ही अंगाला अंग घासायला जाता. ए बाबा, माझा नवरा अंगाला अंग घासायला जातो. ए बाबा. काय झालं नाही? काय झालं? अगं बाई, म्हणजे तिथे नुसतं नाच गाणं खाणं पिणं नसतं काही. मग अरे बाबा, अगं ओरड ओरड ओरड. सांगतोय ना पुढे मी. अगं तिथे अशी महत्वाची बोलणी करायची असतात. कॅन्डल लाईट डिनर मध्ये. म्हणजे काय? मेणबत्ती. हा? मेणबत्ती. मेणबत्ती. मेणबत्तीच्या मंद प्रकाशात जेवायचं असतं. या बाया, म्हणजे हित सुद्धा लोड शेडिंग. लोड शेडिंग नाही ग बाई. अहो तुम्ही तर बोलला मेणबत्ती मध्ये जेवायचं. मग आम्ही गावाकडे तसंच करायचो. लाईट गेली की मेणबत्तीत जेवायचं. अगं नाही ग बाई, हुंडातून धोंडा कळला. हे बघ अगं, मेणबत्तीच्या धुंद प्रकाशात वातावरण कसं मंद धुंद होऊन जातं. धुंद म्हणजे डोंबलाचं धुंद. एखादा जर झुरळ पडला ना अंधारात तर खाणं पिणं होईल बंद. माझ्या सगळ्या पार्टीचा जेवणाचा विचका करून टाक. बरं नाही जात मी कुठे जात नाही पार्टीला, घरी येतो. बस झालं. ए बाबा, ए, ए, ए. माझा नवरा सुधारला बघा. सारखी बाबाला का बोलवते? आता मी कबूल केलं ना तुला, संध्याकाळी येतो घरी म्हणून. हा, पण काय म्हणते मी, एवढं समजा करायला तुम्ही पार्टीला कशाला जाता? मग त्या परीस मी झक्कसपैकी मटणाचा रस्सा करते की. हा? हा? आणि येताना मोसंबी घेऊन या. मोसंबी कशाला? ती मोसंबी नाही, हा? मोसंबीचा खंबा. खंबा. पाऊन मी टाकते, 9 टाक तुम्ही ठोका. हा. आणि स्कॅन्डल लाईट मध्ये आपण काय ते डिनर करू आणि डान्स करू की तुम्ही म्हणताय तसा. हो. ये बाबा, तुझी पोरगी सुधारली. हुंडा देऊन कांदा दिलास केलं मला. त्या बाबांना कुठेतरी इकडे आण. हाक मारा त्यांना, हाक मारा. गेले. क्या बात आहे. जोरदार टाळ्या तिघांसाठी. अश्विनीजी, तुम्हाला कसं वाटलं? असे बाबा सगळ्या मुलींच्या घरी हवेत. ये बाबा असा आवाज फक्त त्यांनी बघितलं की नवरा कापायला लागला. आय लव्ह दी ऍक्ट. आहा, आहा.
मला मजा आली. गेस्ट अपिअरन्स ज्यांचा होता त्या गेस्ट अपिअरन्स म्हणजे काय होतं ते असा बाबा बाबा बाई आणि नंतर नंतर ना बाबा सुटला होता. नंतर एन्जॉय करायला लागला होता बाबा. आणि बायको तर अप्रतिम होती. डॉक्टर गिरीश ओक हे जेव्हा सुटतात तेव्हा मजाच येते. पण हेमांगी तू काहीतरी गमतीशीरच मुलगी आहेस बा. आज ऑफ तासाला आपल्याला हसून हे तर सगळेजण आपल्याला सरप्राईज देत आहेत. पण आता यांना एक सरप्राईज मिळणार आहे. आता लगेच नाही मिळणार आहे, पण आजच्या भागामध्ये जी जोडी किंवा जो ग्रुप असा आता आपण म्हणूयात सर्वोत्कृष्ट परफॉर्म करेल त्यांना मिळणार आहे न्यू क्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू यांच्यातर्फे गिफ्ट हॅम्पर. आता जिंकलो असं काही लोकांनी जाहीर पण केलेलं आहे. यम सगळ्यांना माहिती आहे, पण यमाची बायको कुणी बघितलीये का की बाबा यमाचा संसार कसा चालू असेल. तर यम आता इकडे सपत्नीक येणार आहे. बघूयात काय धिंगाणा घालताय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. कुशल बद्रिके, भक्ती देसाई, विजय पटवर्धन, सतीश तारे आणि हेमांगी कावे. झाल्या तिन्ही साजा करून शिणगार साजा वाट पाहते मी ग येणार यम्मा माझा. नरकाच्या दारामध्ये कोण ग उभी, राखण करते मी हा यमी. नरकाच्या दारामध्ये कोण ग उभी, राखण करते मी हा यमी. यम्माजी डोंट टच यू माय बॉडी न पाहिल एनीबडी. यम्माजी डोंट टच यू माय बॉडी न पाहिल एनीबडी. कोण आहेस तू? मी तुमची बायको यमीन. यमीन? व्हॉट डू यू मीन? म्हणजे माझं लग्न कधी झालंय? नाही झालंय का? ठीक आहे मग मी जाते. नाही, थांब 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 यमीन थांब. ये अशी समोर ये यमीन, मी करून टाकतो तुला ममीन. नहीं नहीं, आज मैं तुम्हारे बच्चे की मां नहीं बन सकती, नहीं बन सकती, नहीं बन सकती. लेकिन क्यों? क्योंकि आज मेरा उपवास है. आज तुझा उपवास म्हणजे माझा पण उपवास. म्हणजे आज फक्त कंदमुळं खावी लागणार. कसला कसला उपवास आहे तुझा? जन्मोजन्मी मला हाच पती मिळावा म्हणून मी व्रत केलंय. कसलं व्रत? ऐका. ऐका वट्ट सावित्रीची कथा, ऐका वट्ट सावित्रीची कथा. गेला होता सत्यवान जंगलात, दंग होता लाकड गोळा करण्यात. लाकड गोळा करताना सत्यवानाचा पाय पडला शेपटावर नागाचा. सावित्री यमाने आत्मनेला रेड्यावरुनी, सावित्री धावू लागली मागुनी. म्हणे सावित्री यमराजाला, पतीला सोड घेऊन जा मला. यमाला पिडुनी नवरा गेली घेऊनी, नवरा गेली घेऊनी, नवरा गेली घेऊनी. ऐका वाटत सावित्रीची कथा, ऐका सत्यवान सावित्रीची कथा. सावित्रीचा उपवास पकडलाय का? यमाच्या बायकोनी वट सावित्रीचा उपवास पकडायचा नाही असा नियम आहे का? अगं त्या सत्यवानाला उचलणारा तो मीच होतो. नाही, म्हणजे त्या नवरा बायकोला वेगळे करणारे तुम्ही होतात. हो. शी, मला लाज वाटते तुमची, मला लाज वाटते तुमची. अहो, आपल्या मुलाकडे बघून तरी थांबवायचं होतं हे सगळं. आपल्याला मुलगा झालाय. मुलायम. मुलायम नाव आहे त्याचं. आता यमाच्या मुलाचं नाव मुलायमच असणार ना. सॉरी. पण मला आधी माहिती असतं या सगळ्या मागे तुमचा हात आहे, तर मी ना तुमच्याशी लव्ह केलं असतं ना, लव्ह मॅरेज. आय वॉन्ट डिवोर्स. नाही, मला असं सोडून जाऊ नकोस. अगं माझी नोकरी आहे ती. तुम्ही सांगितलं होतं तुमचा इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे म्हणून. मग खरं बोललो होतो मी. हा? आता पृथ्वी तलावरनं माणसांना इकडे आणायचं म्हणजे मी काय करतो? इम्पोर्ट. आणि ते करण्यात मी तरबेज आहे. म्हणजे काय? एक्सपर्ट. मग झालं की नाही इम्पोर्ट एक्सपर्ट? नाही, पण आय वॉन्ट डिवोर्स. मला सोडून जाऊ नकोस ग.
ठीक आहे मी तुम्हाला नाही सोडून जात, पण तुम्ही आजच्या आज त्या नोकरीचा राजीनामा द्या. अगं पण त्याने आपले खूप प्रॉब्लेम्स होतील. काय प्रॉब्लेम्स होणार आहेत मला सांगा. एवढे सुखात आहोत का आपण इथे नरकात हे घर देण्यापेक्षा स्वर्गात एक 1 रूम किचनचा फ्लॅट दिला असता ना तरी चाललं असतो. साधं कुठे फिरायला जावं म्हटलं तर व्हेइकल काय तर रेडा. रेड्यात काय प्रॉब्लेम आहे? अरे नंबर प्लेटचा लोचन आहे, पीयूसी चा थोडा घोळ होतो. कुठे तो रेडा? बोलवतो. ये रेड्या ये. यम्मा 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 ये खूबसूरत समा. यम्मा 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 ये खूबसूरत समा. पृथ्वीवरती जाऊ आपण तिघेजण, तुम्ही मी आणि अम्मा. पृथ्वीवरती जाऊ आपण तिघेजण, तुम्ही मी आणखी अम्मा. हा रेडा याच्यावर डबल सीट काय सिंगल सीट तरी बसता येतं का? हो एकदम सिंपल आहे. आता हा रेडा इकडे असं आहे ना, हा त्याच्यावरती असं बसायचं. यम्मा 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 हे खूप उलट होतंय सगळं. ही नोकरी सोडा तुम्ही. नाही हे नोकरी नाही सोडू शकत मी. ज्युनियर आर्टिस्टची अभिनय माझ्या रक्तात भिनलाय. काय सांगू तुम्हाला. काय काय दिवसा जो रोल करतात तोच रात्री जगतात. म्हणजे काल शूटिंग मध्ये यांनी यमाचा रोल केला तर रात्री यमासारखेच वागले का काय? अरे देवा. होय काढा आता. आज मी राक्षसाचं काम करणार आहे आणि तुम्ही राक्षसाचं काम करणार. हे काढा सगळं हे काढू. पण मी रोल कुठला करणार आहे आज? शिखंडी. हो हे मोगॅम्बो. ऍक्शन हिटलरची करता, डायलॉग मिस्टर इंडियातले बोलताय. सॉरी खामोश. अरे देवा हे ऍक्शन दोस्ताना मधली आहे, आवाज शत्रुघ्न सिन्हाचा आहे. शिखंडी कळतं का? शिखंडी कसा करायचा तो? नटरंग बघितलाय का? हो. त्यातला गुन्हा माहितीये का? तो आधीचा. त्यानंतर जो काय भागाकार केला जातो ना तो रोल तुमचा आहे. म्हणजे नेमकं काय करू? हात थोडं खाली घ्या, अजून थोडं खाली, पाय जुळवा एकमेकांना. हा कारपर्यंत चालत जा असेच. वहिनी हा रोल आहे यांचा, समजला? अरे देवा. काय ते? म्हणजे आता रात्रभर मला हा गुणाकार बघत बसावा लागणार की? हो. ताई बोलण्याआधी एक धमाका. म्हणजे ऑफ तास आहे आपला हा सगळा, पण ऑफ तासला धमाल करायची असते बरोबर आहे. पण जेव्हा आपले आवडते शिक्षक येतात ऑफ तासाला तेव्हा काय मजा येते विद्यार्थ्यांना. ती मजा आली तारे आल्यामुळे. हे स्किट आहे फुबाई फूचं. हे स्किट आहे, याला म्हणतात. थँक्यू. अश्विनीजी. मला यमीन आणि त्यांचा हा रेडा हे एक कुटुंब आणि त्यांनी रोज बघितलेला हा डेली सोप सत्यवान सावित्रीचा मला हे खूप आवडलंय. हे सगळे कलाकार झी मराठीवरचे सगळे कलाकार आपल्याला वर्षभर हसवत असतात, आपलं मनोरंजन करत असतात. पण या सगळ्यांचं कौतुक करण्याचा एक दिवस मात्र असतो. तो दिवस म्हणजेच वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2012. उत्सव नात्यांचा, आपल्या माणसांचा लवकरच साजरा होणार आहे झी मराठीवरती. हे सगळं पाठ करून मी बोललो याचं कारण माहितीये तुम्हाला? कारण फुबाई फुला बेस्ट रियालिटी शोचं नामांकन मिळालेलं आहे. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट परीक्षकांमध्ये नामांकन आहे. आपल्या परीक्षकांसाठी जोरदार टाळ्या जितूदा आणि अश्विनीजी यांच्यासाठी. अभिनंदन. आणि त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट अँकर म्हणून माझंही नामांकन आहे. अरे मेरी जान. म्हणून मीच मला शुभेच्छा देतोय. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि
आणि यासाठी आम्हाला खूप सारे तुम्ही वोट्स करा. वोटिंग होणार आहे येत्या 13 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तारीख विसरू नका, 13 ऑक्टोबर, आणि निकाल लागणार आहे 28 ऑक्टोबरला. तेव्हा बघायला विसरू नका. वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड्स 2012. तर आता इथे येणार आहे एक बाई आणि एक भाई. बघूयात ही बाई त्या भाईकडे का गेलेली आहे आणि काय करणार आहेत हे दोघे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. दिल्या घरी तू सुखी राहा मधून लक्ष्मीकांत. आमच्याकडे एकच रजनीकांत, यांच्याकडे लक्ष्मीकांत, आणि एकच चोरगे कांता. जोरदार टाळ्या. आणि 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 संपलेलं नाही बरं का. या स्किटसाठी पार्श्वगायन करतायत नम्रता आवटे. जोरदार टाळ्या. गोली मार भेटे भेट इसक्या के भेजा स्वर करता है. सुनेगा तो मरेगा कल्लू मामा, कल्लू मामा, मामा, कल्लू मामा. साऊथचा सुपरस्टार सॉलिड आहे, हे सॉलिड आहे. मी तुमचा खूप आहे. हे बघा, आधी तुम्हाला जमू दे मग मला जमेल, कळलं ना. अरे जितू बाय, अश्विनी बाय, आपलं स्वागत आहे कल्लू मामाच्या अड्ड्यावरती. आपण इथे सगळ्यांच्या सुपाऱ्या घेतो आणि सगळ्याला मारतो. बघूया आज आपल्याकडे कोण सुपारी द्यायला येणार आहे ते. आपली पोळे पोळे पोळे, आपली पोळे अन्नावे. इपडी पोळे पोळे पोळे, इपडी पोळे अन्नावे. आपली पोळे पोळे पोळे. चंपा कली कसली दिसतेस काली आपल्या गल्ली. तुला बोलतोय चंपा कली. असं मारण्याला एक कोण फुटत आहे. इकडचं गोल तिकडं होत आहे बघा तुझा, आणि आवाज येत आहे बघा. कसा येत आहे आवाज. आणि ते जे होत असं ना तुझं, ते असं पटर 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 करणार, ते जर असं शिवलं ना तर बोलून दाखव. गम बन असं त्याचा पप्पा होत आहे. मग जाऊन आप्पाला बोलवायचं. यस आप्पा. माझ्यावर आप्पा कोण आहे. बाबाला बोलवायचं तुझ्या. कुठल्या बाबाला बोलवायचं. नाताळ बाबाला. काय बोलते तू बाई, नाताळ बाबा वगैरे असं बोलू नको. कोणाला बोलवायचंय सांग ना बाय. आता तुझ्या अड्ड्यावर आले तर काही वेटरला बोलून सांगायचं एक इडली आणि वडा सांबर टाकून वाणे म्हणून. कल्लू मामाला बोलवायचं ते. मीच तो बाय. काय तू बाय वाटतोय. ए बाय मस्करी करू नको ना. बार मधला बा नाही, भार मधला भा. अय्या व्यंकटेशा, भार मध्ये भा नसताय, भा सुरुवातीला असताय. बोल बेडी कुठला. एक नंबर. काय असतं. बोल बेडी. कुठे मिळतंय. मला फक्त आळू वडी आणि सुरळीची वडी माहिती. बॉल वडी म्हणजे. बोल बेडी म्हणजे. मला कल्ला बालवाडी बोले तो. माझं कपाळ. कपाळावर माझं बालवाडी कशी असणार तुझ्या. जॉक मारलं ना फालतूच तर कपाळ मोक्ष करणार बघा ते. डोक्याची दही करायची नाही. कशासाठी आला ते सांग. कल्ला उगाच माझ्या डोक्यात नको जाऊ. याप्रे यार गोंड नोल मंड चिपडे यार मंड एकडं मोर मंड येना एकडं बार एंड सिंगल उन्ना येना एकडे यार येना ये बाय
एवढं सगळा केला त्याचा अर्थ काय? केसात ऊन असतंय. एवढ्या सगळ्याचा एवढाच अर्थ होतो काय? अरे काय बाय घाम काढला ना अंगाचा, काम ना धाम घा. अरे अंगाला काढला हिने घाम. यार कामाचं बाय काय बोल आणि बाय लवकर कट. सुपारी घ्यायची आहे. कुणाची? माझी. अगं ए बाय तू थोडी वेडसर आहेस काय? स्वतःची सुपारी कशी देशील तू? अय्या माझी सुपारी मी नाही देणार तर कोण सवती येऊन देणार त्या? ए बाय तुझी सुपारी मी घेणार ना. ए तुला मारायचं ना स्वतःच मार. अरे डोक्यामध्ये ना अशी गोली घाल. इश्क्या. नंतर विष खाव. नंतर विष खा. हा? नाहीतर रेल्वे खाली जाऊन झोप. आणि एवढ्या सगळ्यांनी जमणार नसेल ना तर लग्न कर. घाबरताय ते तुषार गप ना जरा बोलतोय ना तिच्याशी. तर लग्न कर. तुषार घाबरताय ते. लग्न कर. खोटं बोलते. आता याला तुलाच मारायचा स्वतःला कल्ला. मी कशाला स्वतःला मारेल? मरो माझा नवरा. अच्छा नवऱ्याची सुपारी द्यायला आली. व्यंकटेश नवूर म्हणतात ते. नोकरी करताय मी. नवऱ्याची सुपारी कशाला देणार? त्याच्या पैशावर नसतंय मी. आईच्या गावात ना डोक्याची दही करणार ही बाय. अरे स्वतःची सुपारी देत नाही नवऱ्याची देतात. काय मी निघाला दुपारी देऊन नवऱ्याच्या हातावर तुरी घेऊन एवढी मोठी सुपारी दिली तुझ्या हातावरी. तू म्हणतो हो दुरी आणि वर म्हणत दिल्या घरी तू सुखी राही. कसं मारायचं ते सांग नवऱ्याला. आयटमचं तांगड्या मोडायचे असते की त्या. ये बाई एक ठरव. आईच्या गावात नवऱ्याच्या तांगड्या मोडायच्या काय आयटमच्या? अय्यो माझा नवराच माझं आयटम असत. ही काय बाई स्वतःच्या नवऱ्यावर आयटम म्हणते. बरं मी तांगड्या मोडेल आधी ऍडव्हान्स दिलाच पाहिजे. काम झालंय की पैसे भेटत असता? नाही आधी मिळतात. आता कोण पैसा देता? कामाच्या आधी लक्षात ठेवायचं बाय. आज सकाळी एक आपल्याकडे बाप्याला आला होता. त्याला त्याच्या बायकोचं पॅकाट फोडायचं होतं माहितीये एकदम. त्यासाठी त्यांनी मला 50,000 रुपये दिले. किती? 50,000. आणि त्याच्या बरोबर एक फोटो सुद्धा दिलाय. हा बघ याग. कोणाचा असतंय फोटो? दाखव की जरा. वा तुमची कोणी जुली बहीण आहे? मग कोणी जुली नावाची बहीण आहे? मग वडिलांची कुठे शाखा आहे? अय्यो इट्स अ ब्युटिफुल फोटो. इन सेम टू सेम माझ्या. अय्यो हॅलो 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 हॅलो. नाही इकडे हॅलो आहे. हॅलो सकाळचा तो बाप्या आला होता ना त्याची सुपारी कॅन्सल कर. त्याची बायडी इकडे आले. ती सॉलिड आहे. ती आपल्यालाच कापून काढेल बघ आता. त्याची सुपारी कॅन्सल कर. चल बाय चल. ऍडव्हान्स जास्त दिलेलं आहे माझ्या नवऱ्याने. ते परत द्यायचं मला. आणि वरती 2,000 रुपये द्यायच्या. त्याच तंगड्या मी नंतर मोडणार. पहिलं तुझं पॅकाट मोडणार मी. हो म्हणता? नाही नाही मी देणार नाही 50,000 रुपये. का नाही देणार त्या? मी ते उडवून टाकले. खर्च केले. मला माझं खरं रूप घ्यावं लागतंय मग. अरे घे ना तुझं रूप. तरी मी 50,000 रुपये देणार नाही. ए डुचक्या. हो, सासूबाई. ए फुकट्या. सासूबाई असं नका. हटकन मोस्कट फोडेन. सांगते का? अरे असं काय करताय सासूबाई? असं नाही. हो काय करताय? जी आलं तुम्हाला सांगतो. दिल्या घरी तू सुखी राहा. वा वा. विदुदा का
कांता चोरगे आणि लक्ष्मीकांत, तुम्ही तिथे काय करता आणि इथे काय करत होतात? मी जेव्हा नवोदित होतो तेव्हापासून मी तुमचं काम पाहतोय. आणि कांताताई, म्हणजे तुम्ही किती चटोर आहात हे या निमित्ताने तुम्ही दाखवून दिले. बेरिंग सांभाळणं म्हणजे काय, त्या बेरिंग मधून आणखी उत्स्फूर्तपणा जपणं म्हणजे काय, हे सगळं तुम्ही आज आम्हाला दाखवून दिलंय. तुम्हाला याआधी अनेक वेळा मुजरा केलेला आहे, आज पुन्हा एकदा करतो. वा. अश्विनी मॅम, तुमच्यासारख्या दिग्गजांच्या समोर मी काय बोलणार. त्यामुळे फक्त एवढंच सांगते की आमच्या ह्या स्टेजवरती तुम्ही आलात, त्यामुळे इट्स अ प्लेजर. थँक्यू सो मच. तुमचं खूप खूप स्वागत. आणि मला फक्त एवढं सांगायचं आहे, तर इट्स अ ब्लास्ट. आजच्या तासामध्ये सगळ्यांचे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि आता हे बघायचं की कोण आहे याची न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू परफॉर्मर ऑफ द डे टीम. आणि हे ठरवण्यासाठी मी दोनही परीक्षकांना मंचावरती बोलवतो. जोरदार टाळ्या. हेमांगी कवी, या हेमांगी कवी आणि त्यांच्याबरोबर विजय पटवर्धन ज्या टीम मध्ये होते ते भक्ती देसाई आणि कुशल बद्रिके. तर ही ऑफ तासाची धमाल घेऊन आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात. बघायला विसरू नका न्यूक्लिअर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू फूबायपू 56 मांडगे. ते लांब सडक केस घेऊन त्या सडकेने इकडे येते आणि त्या हत्तीला म्हणते, हे घे सोंडक्या. सोंडक्या? त्याला सोंड आहे ना. आणि सोंड नसती तर बस क्या. इतनी गुमसुम क्यों खड़ी हो? वा वा, काय उद्या बोलणार? इतनी गुमसुम क्यों खड़ी हो? इतनी गुमसुम क्यों खड़ी हो? 9:30 बज गए, फूबाई फूल लगाओ.